आजकाल या सोशल मीडियाच्या जगात फेमस होण्यासाठी लोक कोणत्या थराला जातील याचा काही नेम राहिला नाही. काही लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी लोक स्वतःची आणि स्वतःच्या घराची आणि नात्याची किंमत करायला तयार असतात. पण या 15 सेकंदाच्या फालतू प्रसिद्धीच्या नादात आपण कोणाचं काळीज तोडतोय याचं भान आजच्या पिढीला राहिलेलं नाही. आज मी तुम्हाला अशा एका मुलीची गोष्ट सांगणार आहे जिने सोशल मीडियाच्या मोहापायी आपल्या बापाची इज्जत चव्हाट्यावर आणली. पण नंतर जो उलगडा झाला तो काळजाचा थरकाप उडवणारा आहे. दिगंबरराव एका मोठ्या शहरातल्या एका आलिशान सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे. अंगावरती निळी वर्दी, डोक्यावर टोपी आणि हातात काठी घेऊन ते रात्रंदिवस त्या सोसायटीच्या गेटवर उभे असायचे. त्यांची मुलगी स्नेहा तिथेच एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत होती. दिगंबररावांनी स्वतः अर्धपोटी राहून लोकांचे टोमणे सहन करून स्नेहाला शहरामध्ये शिकवलं होतं. कारण त्यांना वाटायचं की आपली मुलगी शिकून मोठी साहेब होईल आणि आपले गरिबीचे दिवस संपतील. स्नेहा दिसायला खूप सुंदर होती. कॉलेजमध्ये गेल्यावर तिला इंस्टाग्राम रील्सचं प्रचंड वेड लागलं. सुरुवातीला ती गाण्यावरती डान्सचे व्हिडिओ बनवायची. हळूहळू तिचे फॉलोअर्स वाढू लागले. पण सोशल मीडियाचं एक वाईट वैशिष्ट्य आहे, तिथे रोज काहीतरी नवीन, काहीतरी मसालेदार द्यावं लागतं तरच लोक तुम्हाला फॉलो करतात. स्नेहाच्या ग्रुपमधल्या मुली तिला म्हणायच्या, स्नेहा तू रोज तेच व्हिडिओ बनवतेस, काहीतरी इमोशनल किंवा क्रेझी बनव जेणेकरून तुझं रील एका रात्रीत व्हायरल होईल. स्नेहा विचार करू लागली की असं काय बनवावं, आणि तिच्या डोक्यात एक अत्यंत भयानक विचार आला. तिने विचार केला, जर मी माझ्या वडिलांचा वापर करून एक व्हिडिओ बनवला तर तो खूप व्हायरल होईल. एक दिवस ती दिगंबररावाच्या सोसायटीच्या गेटवरती गेली. दिगंबरराव नेहमीप्रमाणे त्यांच्या ड्युटीवर होते. स्नेहाने गुपचूप आपला मोबाईल एकाच्या झाडाच्या मागे टाईम लॅप्सवर लावला आणि ती बाबांच्या समोर गेली. तिने बाबांना कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये घेतलं आणि सर्वांसमोर त्यांच्यावर जोरात ओरडू लागली. ती म्हणाली, तुम्ही वॉचमन आहात म्हणून काय झालं? तुमची लायकी काय आहे माझ्यासमोर उभा राहायची? नीट गेट उघडा, नाहीतर तुमच्या साहेबांना सांगून नोकरीवरून काढून टाकेन. दिगंबरराव बिचारे थक्क झाले. त्यांना कळेना की आपली लाडकी मुलगी जिच्यासाठी आपण दिवसरात्र घाम गाळतोय ती अचानक अशी का वागते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मान खाली घातली आणि ते बाजूला उभे राहिले. स्नेहाने तो 15 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. तिने घरी जाऊन त्यावर एक सॅड म्युझिक लावलं आणि कॅप्शन लिहिलं, बघा एका श्रीमंत मुलीने वॉचमनचा कसा अपमान केला. तिने स्वतःची ओळख लपवून तो व्हिडिओ पोस्ट केला आणि तिने विचार केला होता तसंच झालं. तो व्हिडिओ एका रात्रीत प्रचंड व्हायरल झाला. त्याला लाखो व्ह्यूज आले, हजारो शेअर झाले. कमेंट बॉक्समध्ये लोकांनी त्या वॉचमनची खूप चेष्टा केली. कोणी म्हणालं, हा म्हातारा या लायकीचाच आहे, तर कोणी म्हणालं वॉचमॅनने आपली जागा ओळखली पाहिजे. स्नेहा खोट्या आयडीवरून लोकांच्या कमेंट्स वाचून खूप खुश होत होती की तिचं रील व्हायरल झालं आणि तिचे फॉलोअर्स वाढले. पण खरी उत्कंठा आणि खरा धक्का तर पुढे होता. त्या रीलचा परिणाम असा झाला की त्या सोसायटीच्या मालकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी दिगंबररावांना ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि म्हणाले, दिगंबर, तुझ्यामुळे आमच्या सोसायटीची बदनामी होते. एका साध्या पोरीने तुझा अपमान केला आणि तू गप्प राहिलास. तुझ्यासारखा घाबरट वॉचमन आम्हाला नको. तुझी नोकरी संपली, उद्यापासून येऊ नकोस. दिगंबररावाची एका झटक्यात नोकरी गेली. ते अत्यंत जड अंतकरणाने त्यांच्या छोट्याशा खोलीत आले. स्नेहाला जेव्हा हे समजलं तेव्हा तिला थोडी भीती वाटली, पण तरीही तिचा अहंकार मोठा होता. ती म्हणाली, बाबा गेली तर गेली नोकरी, दुसरी मिळेल कुठेतरी. दिगंबरराव काहीच बोलले नाही. त्यांनी फक्त एक दीर्घ श्वास घेतला. त्यानंतर
2 दिवसांनी दिगंबररावांची तब्येत अचानक खूप खराब झाली. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आहे. अति मानसिक तणावामुळे त्यांच्या डोक्याची नस फाटली आहे. ते कोमामध्ये गेले होते. स्नेहा हॉस्पिटलच्या बाहेर बसून रडत होती. तिचे ते रील्स बनवणारे मित्र तिला भेटायला देखील आले नाही. आणि त्याचवेळी दिगंबररावाच्या सोसायटीचा मुख्य साहेब तिथे आला. त्यांनी स्नेहाला पाहिलं आणि तिच्या हातात एक कागद दिला आणि ती दिगंबररावाची जुनी डायरी देखील स्नेहाच्या हातामध्ये दिली. चेअरमन साहेब अत्यंत गंभीर आवाजात म्हणाले, स्नेहा, मला आजच समजलं की त्या व्हिडिओमधली मुलगी तूच आहेस. मला तुझी घृणा वाटते, पण तुला एक सत्य सांगायला मी इथे आलोय, जे तुझ्या बाबांनी माझ्याकडून लपवून ठेवायला सांगितलं होतं. तेव्हा स्नेहाने रडत रडत विचारलं, कोणतं सत्य साहेब? चेअरमन साहेब म्हणाले, त्या दिवशी जेव्हा तू व्हिडिओ बनवलास त्याच्या 2 दिवस आधी दिगंबर माझ्याकडे आले होते. त्यांचे दोन्ही हात थरथरत होते. त्यांनी मला सांगितलं होतं की साहेब, माझी मुलगी शहरात खूप मोठी इन्फ्लुएन्सर बनू पाहते, पण तिचे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत. ती खूप टेन्शनमध्ये असते. तिने मला एक नाटक करायला सांगितलंय. ती माझ्यावर ओरडण्याचं रील बनवणार आहे. साहेब, जर तिने सोशल मीडियावर तो व्हिडिओ टाकला आणि लोकांनी माझ्यावर कमेंट्स केल्या तर तुम्ही मला नोकरीवरून काढू नका, कारण ती फक्त तिची प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे नाटक करते. हे ऐकून स्नेहाच्या छातीत जणू वीज कोसळली. चेअरमन साहेबांनी पुढे सांगितलं की स्नेहा, तुझ्या बाबांना माहिती होतं की तू त्यांचा अपमान करणार आहेस, पण तुझ्या एका रील्ससाठी, तुझ्या काही लाईक्ससाठी त्या बापाने स्वतःची इज्जत स्वतःहून चव्हाट्यावर मांडली, जेणेकरून माझी मुलगी खुश होईल. पण जेव्हा सोसायटीच्या इतर मालकांनी दबाव आणला तेव्हा मला नाईलाजाने त्यांना काढावं लागलं. तुझ्या बापाने स्वतःची अब्रू पणाला लावली तुझ्या 15 सेकंदच्या सुखासाठी. स्नेहाने थरथरत्या हाताने बाबांची ती जुनी डायरी उघडली. त्या डायरीच्या शेवटच्या पानावर दिगंबररावाने लिहिलं होतं, माझी लाडकी मुलगी स्नेहा, मला सोशल मीडियाचं ज्ञान नाही, पण मला एवढं समजतं की तुला कशात तरी मोठं व्हायचंय. त्या दिवशी तू माझ्यावर ओरडलीस तेव्हा मला वाईट नाही वाटलं, कारण मला माहीत होतं की कॅमेऱ्याच्या मागे तू माझीच मुलगी आहेस. लोकांनी मला व्हिडिओमध्ये खूप शिव्या दिल्या, पण मला त्याचं दुःख नाही. माझ्या या निळ्या वर्दीची किंमत जर तुझ्या यशापेक्षा जास्त असेल तर ती वर्दी मी आनंदाने उतरून देईल. तू खूप मोठी हो बाळा, तुझा बाबा. हे वाचताच स्नेहाचा स्वतःवरचा ताबा सुटला. ती धावत ICUमध्ये गेली, जिथे दिगंबरराव व्हेंटिलेटरवर शेवटच्या श्वासांशी लढत होते. ती त्यांच्या पाया पडली. तिने तिचा मोबाईल काढला आणि रडत रडत स्वतःच्या हाताने तिचं ते इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करून टाकलं. ती ओरडून म्हणाली, बाबा, मला नाही पाहिजे ते लाईक्स, मला नाही व्हायचं फेमस. तुम्ही डोळे उघडा बाबा. पण नियती खूप क्रूर असते. दिगंबररावांच्या हातांची हालचाल बंद झाली होती. मॉनिटरवरची लाईन सरळ झाली होती. त्या बापाने आपल्या मुलीच्या एका चुकीसाठी स्वतःची इज्जत आणि स्वतःचा जीव देखील गमावला होता. ही गोष्ट आजच्या सोशल मीडियाच्या वेड्या पिढीसाठी एक खूप मोठा धडा आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारे लाईक, कमेंट आणि फॉलोअर्स हे सगळे खोटे आहेत. आज तुम्ही फेमस आहात, उद्या लोक तुम्हाला विसरून जातील. पण जे आई वडील तुमच्यासाठी स्वतःचा स्वाभिमान पणाला लावतात ते जर एकदा निघून गेले तर जगातील कोणतीही संपत्ती किंवा लाखो फॉलोअर्स त्यांना परत आणू शकणार नाहीत. आपण पालकांच्या स्वाभिमानाशी कधीही खेळू नका. जर ही गोष्ट मनाला भिडली असेल तर नक्की विचार करा आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या.